हॅलो फ्रेंड्स, तर हे ना पार्सल आलेलं होतं, तर त्यात काय आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवते. पण त्या अगोदर आम्ही निघालेलो एका छान अशा आणि सुंदर आणि शांत ठिकाणी. तर ते तुम्हाला मी पुढे गेल्याच्या नंतर दाखवणारच आहे. तर बाहेरचं वातावरण आता इतकं छान आहे ना की घरामध्ये पाय ठेवायची इच्छाच होत नाही, म्हणजे असं बाहेरच फिरावं असंच वाटतं. आणि इतक्या छान वातावरणामध्ये घरात कोण बसून राहणार, म्हणून आम्ही ठरवलं अचानकपणे. रविवारचा दिवस होता आणि मुलांनासुद्धा सुट्टी होती. तर पाहू शकता किती छान अशी काळे ढग आलेले आहेत आणि रोडसुद्धा रिकामा होत असतो रविवारच्या दिवशी. ट्रॅफिक कमी असतं, त्यामुळे अचानकच ठरवलं आणि निघालो की. तर बघा वातावरण किती छान आहे, ढग किती काळे काळे आलेले आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगायची वेळ आलेलीच आहे की आम्ही कुठे आलो आहोत ते. तर पाहू शकता तुम्ही, इथून सर्व जग दिसत आहे आपल्याला. तर सर्व अख्खी मुंबईसुद्धा इथून दिसते. तर ते ठिकाण आहे उरण बीच, नवी मुंबईमधलं. तर पाहू शकता किती छान असं शांत वातावरण आहे इकडे. आणि बघा तुम्ही, इतकं म्हणजे बघण्यासारखं आहे ना. इथे आलं ना की घरी जाऊशीच वाटत नाही, की इथेच बसून राहावं असं वाटतं. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता जिथे आम्ही बसलेलो आहोत तिथे ना ते दगड आहेत ना, जे जिथून यायचं असताना आपल्याला तिथून चालताना ना जीव असा धगधग करत असतो की पाय आतमध्ये जातोय की काय. मला तर इथून चालायला फार भीती वाटत होती, तरीसुद्धा जीव मुठीत घेऊन मी आले तिथून चालत चालत. तर बघा इथे ना ह्या दगडांमध्ये ना असे खूप खड्डे खड्डे आहेत आणि त्यात बघूनच खूप भीती वाटत असते. पण बाकी समुद्र पाहायला खूप मजा येते, खूप छान वाटतं. इथे आल्यानंतर आहे ना, काही लोक अशी होती ना की जसं आपण घट बसवतो ना, घट विसर्जन करतो दसऱ्याच्या दिवशी, तसेच हे लोकसुद्धा त्यांचे घट जे होते ते विसर्जन करत होते. आणि तेच आम्हीसुद्धा पाहत होतो. आणि ते पाहिल्याच्या नंतर मी लगेच त्यांचासुद्धा व्हिडिओ काढून घेतला. तर पाहू शकता तुम्ही, आपले दसऱ्यामध्ये असतात, तर ह्यांचं तर महाअष्टमी म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस असतं. तर असं मला वाटत आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे दगड आता तुम्हाला स्पष्ट दिसत. तर हे पार्सल आहे घड्याळाचं, म्हणजे घड्याळाच्या मागे जी मशीन असते ते, आणि घड्याळाचे मिनिट काटे, तास काटा आणि सेकंड काटा जो असतो ते आहे. तर आमच्या घरामध्ये एक खूप जुनं, म्हणजे 20 वर्षापूर्वीचं घड्याळ होतं. ते खूपच जुनं झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये जसं चमचा असतो ना, तो हलत नव्हता. त्यासाठी आम्ही ही मशीन मागवून घेतली की ते व्यवस्थित चालावं म्हणून. तर ते घड्याळ जे आहे ना आम्ही, तर तुम्हाला ते पुढे गेल्यावरती कळेलच की कसं केलेलं आहे ते. तर मॉडिफाय करून घेतलं आम्ही स्वतःच घरामध्ये त्याला. तर सर्वात अगोदर ते घड्याळ जे होतं त्यातले सर्व मशिनी काढल्या आणि ते छान असं धुवूनसुद्धा घेतलं. धुवून त्याला सुकवलंसुद्धा. सुकून झाल्याच्या नंतर ह्या घड्याळाची जी फ्रेम होती ना, त्याला असा कलरसुद्धा मारून घेतला. तर हे बघा, हे मशीनचं जे नवीन मशीन होती ती आता ह्याला सेट केली. आणि हे बघा, पाहू शकता तुम्ही, घड्याळ धुवून झाल्याच्या नंतर त्याला चांगलं स्वच्छ पुसून घेतलं. आणि ही काच जी होती ना, ती सुद्धा अशी जरा क्रॅश झालेली होती. तर ती क्रॅश झालेली काच दिसू नये म्हणून त्याला आम्ही
कलर सेलो टेप लावली आणि ही जी फ्रेम आहे घड्याळाची तर त्यालासुद्धा कलर मारला. तर बघा हे झालं की नाही नवीन एकदम घड्याळ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.